नमस्कार, मी रोहिणी. आज तुमच्यासाठी शेपूची भाजी कशी करायची इथं आपण बघायचं आहे. खूप सोपं आहे. इथं आपण शेपूची भाजी घेतली आहे, निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. शक्यतो मी प्रत्येक वेळेला सांगते की कुठल्याही पालेभाज्या करताना आधी एक 2-3 तास धुवून ठेवायचे, म्हणजे फुलती आणि छान चिरली जाते. तसंच इथं मिरची, मीठ, लसूण आणि कढीपत्ता, तसंच हे डाळ आणि तांदूळ आपण भिजवून ठेवायचं 1-2 तास पाण्यामध्ये. या सगळ्या गोष्टी आपण घ्यायच्या आहेत. आपण इथं आता बघूया की शेपूची भाजी कशी करायची. आता आपण इथं गॅस चालू करून घेऊया. मला जे रेग्युलर लागणारे कढई असेल किंवा पातेलं असेल, शक्यतो पातेलं घेतलेलं चांगलं. तर यात आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. पालेभाजींना काही जास्त तेल नाही लागत. तेल घालून घेतलेलं आहे. रेग्युलरमध्ये आपण कसं आपली फोडणी घालतो तशी फोडणी घालून घ्यायची. त्यामध्ये आपण इथं मोहरी टाकली, जिरे, थोडीशी हळद, हे सगळं टाकल्यानंतर यामध्ये बघू शकता आपण मिरची, तुम्हाला तिखट लागेल तशी मिरची, कढीपत्ता, लसूण घालणं गरजेचं आहे, कारण का एक छान टेस्ट येते त्याची. आणि आता आपण हे डाळ घालून द्यायची. लागलं तर थोडंसं पाणी घालायचं. थोडं समजून येतं आपल्याला की किती पाणी घालायला लागतं त्याला शिजवण्यासाठी. आणि त्यात आपण थोडंसं मीठ घालू, चवीपुरतं मीठ. असंच थोडंसं शिजवायला ठेवायचं, चालू ठेवायचं. आणि तशीच आपण यात आता शेपूची भाजी कापून यामध्ये घालून टाकायची. चिरून घेतली आहे. आता आपलं हे आदन आलेलं आहे आणि यात आपण ही भाजी घालायची. आता तुम्ही इथं हे असं सगळं मी चिरलेली होती शेपू, तो सगळा ॲड केला आहे. आणि थोडंसं म्हणजे तो भिजण्याएवढं पाणी घालायचं. आणि हे आता आपण मीठ जेवढं लागेल तेवढं घालून असं झाकण लावून ठेवायचं. एक 5-10 मिनटात तुम्ही बघू शकता ती शिजली आहे की नाही ती. प्रकारे ही आपली शेपूची भाजी तयार झाली. इथं बघताय तुम्ही, इथं सगळं पाणी आपलं संपलेलं आहे.